नमस्कार, मी पंजाब डक. पंढरपूरला जे यात्रेकरू जाणार आहेत तर ते आळंदीतून जात असल्यामुळं तर त्यांना सांगू इच्छितो की आळंदीची काय परिस्थिती राहणार आहे, नाशिक जिल्ह्याची आणि मुंबईची काय परिस्थिती आहे, त्याच्यामुळे तातडीचा मेसेज देणार आहे. आळंदीकरांना आळंदीला जे यात्रेकरू जात आहेत तर त्यांच्यासाठी जे वारकरी आहेत त्यांना सांगू इच्छितो की आळंदीकडे खूप जोराचा पाऊस पडणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात. उद्या 4च्या नंतर म्हणजे 7 तारखेच्या नंतर संध्याकाळच्या त्या पावसाचा जोर ओसरणार आहे. 8ला आणखीन ते पावसाचा जोर चांगला ओसरेल आणि 9ला मात्र चांगलं सूर्यदर्शन होणार आहे, म्हणून आळंदी पुणेकरांनी हा अंदाज लक्षात द्यायचा. पण नाशिक जिल्ह्यातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की जनतेला सांगू इच्छितो की नाशिककडे काय होणार आहे. आज मध्यरात्रीच्या नंतर म्हणजे 2च्या नंतर की मध्यरात्रीच्या नंतर नाशिककडं, मुंबईकडं, तिथे जुन्नर, सिन्नर, त्याच्यानंतर आळेफाटा, विघ्नर कारखाना, ओझर गणपती, त्याच्यानंतर श्रीरामपूर, राहता, राहुरी, कोपरगाव, शिर्डी, वैजापूर, गंगापूर आणि त्याच्यानंतर इकडं वरती त्र्यंबकेश्वर, नाशिक आणि नंदुरबार ह्या पट्ट्यामध्ये काय होणार आहे. आज मध्यरात्रीपासून उद्याच्यापर्यंत जवळपास 400 मिलीमीटर पर्यंत पावसाची नोंद होईल, म्हणून हे अंदाज लक्षात यायचा. आणि त्याच्यानंतर 8 तारखेच्या नंतर तिकडला देखील पावसाचा जोर ओसरणार आहे, मुंबईचा देखील 8 तारखेच्या नंतर जोर ओसरणार आहे. पण आणखीन 3 दिवस मात्र मुंबईकडे मात्र 3 दिवस म्हणजे आज 6, 7 आणि 8 तारखेपर्यंत पाऊस राहील. 9 तारखेच्या नंतर मुंबईचा देखील पावसाचा जोर ओसरणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात यायचा. आजची मध्यरात्रीपासून ते 8 तारखेपर्यंत जे नदी काठचे गाव आहेत त्यांनी सतर्क राहावे, कारण की नाशिक जिल्ह्यामध्ये नाशिक, त्र्यंबकेश्वर वरती मालेगाव त्या परिसरामध्ये इकडं इगतपुरीकडं इकडं ओझर गणपती, इकडं विघ्नर कारखाना ते परिसर, जुन्नर, सिन्नर, त्याच्यानंतर इकडं राहता, शिर्डी, कोपरगाव ह्या परिसरामध्ये म्हणजे आज मध्यरात्रीपासून ते उद्यापर्यंत म्हणजे 7 रात्रपर्यंत म्हणजे 2 दिवस आणखीन खूप जोराचा पाऊस पडणार आहे. ओढे नाले वाहतील, नदीला देखील पूर येणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. आपण आपली काळजी घ्यायची, पाळीव प्राण्याची काळजी घ्यायची, कारण की खास करून हा अंदाज केवळ आळंदी, पुणे, मुंबई आणि नाशिक आणि या शेतकऱ्यासाठी आणि जनतेसाठी मुद्दाम दिलेला आहे. शिर्डी नगर, आयल्यानगर तसंच हे पाऊस. त्याच्यानंतर घाटमाथा परिसराचं ते जोरदारच राहणार आहे आणि घाटमाथ्यावरला पाऊस मात्र 9 तारखेच्या नंतर ते सगळा कमी होईल. 8 तारखेपर्यंत घाटमाथ्यावरला जोर राहणार आहे, म्हणून कोल्हापूरकरांनी हे अंदाज लक्षात द्यायचा. साताऱ्याकड्यानं, महाबळेश्वर त्या जनतेने सगळ्यांनी अंदाज लक्षात द्यायचा. आपण आपली काळजी घ्यायची. त्या भागात अद्यापही पाऊस आला नाही, त्या ह्या 3 दिवसात त्या भागात पाऊस पडेल, पेरणीयोग्य पाऊस पडेल आणि चांगली जमिनीमध्ये ईदभर ओल झाली तर तुम्ही तुमची पेरणी करू शकता. कोल्हापूरच्या पंचगंगाची पातळी जवळपास 27-28 फुटापर्यंत गेली आणि 39, 40, 41 गेली की धोक्याची पातळी असतील. 42ला मात्र सगळ्या कोल्हापूर, सांगलीकडे पाणी पसरतं. पण तुम्हाला सांगू इच्छितो की तिकडे देखील घाटमाथ्यावर आणखीन 3 दिवसात पावसाचा जोर असल्यामुळं तिकडे जवळपास माझं तर म्हणणं आहे 35 फुटापर्यंत पातळी जाईल. धोक्याच्या बाहेर काही जाणार नाही, कारण की 35-36 फुटापर्यंत पातळी गेल्याच्या नंतर म्हणजे ते पाणी एवढं शिरत नाही शहरामध्ये. पण 38च्या नंतर गेल्याच्या नंतर धोक्याची पातळी ओढणती म्हणजे पंचगंगाचं पाणी 38 फुटाच्या वरती गेलं की समजायचं कोल्हापूर जिल्हा, सांगली जिल्ह्यामध्ये शहरात पाणी जायला सुरुवात होती, धोक्याची पातळी ओलांडती आणि 42 फुटाला मात्र सगळीकडे पूर परिस्थिती निर्माण होती. पण काय होणार आहे, आणखीन 2 दिवस तिकडे घाटमाथा परिसर पाऊस पडणार आहे, कोयना धरणात पडणार आहे, त्याच्यामुळे 35-36 पर्यंत पातळी जाऊ शकते. म्हणून त्यांनी नदीकाठच्या लोकांनी पंचगंगाच्या सतर्क करावे. त्याच्यानंतर उजनी धरणासाठी शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी. उजनी धरणाकडे जवळपास 7,500 ते 8,000 क्युसेसनं पाणी येत असल्यामुळे उजनी धरणात देखील TMC मध्ये वाढ होणार आहे, म्हणून उजनी धरणातल्या शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी. त्याच्यानंतर निळवंडी धरण, भंडार धरण या धरणात देखील पाण्याची साठे वाढत झाले, त्यांची टक्केवारी अजून आलेली नाही, त्याचा व्हिडिओमध्ये उद्या दिला जाईल. त्याच्यानंतर गोदावरी नदीला इकडं पूर आलेला आहे, इकडं पुण्याकडे देखील पूर आलेला आहे, म्हणून नदीकाठच्या लोकांनी सतर्क करावे. मी पहिल्यांदाच म्हणलो होतो ना, नदीकाठच्या लोकांनी आपण आपल्या पाईपलाईनची काळजी घ्यावी. राज्यात मात्र आणखीन 3 दिवस म्हणजे 6, 7 आणि 8 3 दिवस पावसाळी वातावरण आहे. त्याच्यानंतर 9 तारखेच्या नंतर सूर्यदर्शन होणार आहे. 9 तारखे आता 8 तारखेला विदर्भात सूर्यदर्शन होईल,
9ला थोडं मराठवाड्याकडे होईल आणि मुंबईकडे देखील 9ला होईल, म्हणून मुंबईच्या जनतेने आणखीन 2-3 दिवस म्हणजे 6, 7 आणि 8 तारखे 3 दिवस पाऊस राहणार आहे, म्हणून तुम्ही तुमची काळजी घ्यायची, पुणेकरांनी काळजी घ्यायची, नाशिकवाल्यांनी काळजी घ्यायची, कोल्हापूरकडल्या जनतेने देखील काळजी घ्यायची, त्याच्यानंतर सातारा परिसरातल्या शेतकऱ्यांनी देखील काळजी घ्यायची. तसेच बीड जिल्ह्यामध्ये कडाष्टी या भागात, त्याच्यानंतर अहिल्यानगरमध्ये बऱ्याच भागात पाऊस पडलेला नाही. आज दुपारनंतर बीड जिल्ह्यात देखील पाऊस येणार आहे. कडाष्टी, त्याच्यानंतर कर्जत, जामखेड, तिकडे बारामती त्या परिसरात येणार आहे, इकडे राऊरकडे येणार आहे, सिंगणापूरकडे येणार आहे, पैठणकडे येणार आहे, श्रीरामपूर येणार आहे, त्याच्यानंतर वैजापूर, गंगापूर ह्या परिसरात देखील आज बऱ्याच भागावर पाऊस सुरू होणार आहे. म्हणून त्यांच्यासाठी आनंदाची बातमी, बीड जिल्ह्यासाठी आनंदाची बातमी, म्हणून हे अंदाज लक्षाचा. हे आता 8 तारखेपर्यंत पाऊस राहणार आहे. त्याच्यानंतर वातावरण पुन्हा लगेच 14च्या नंतर पुन्हा एकदा राज्यात वातावरण बदलणार आहे. 4-5 दिवस तुम्हाला थोडी विश्रांती देईल पाऊस, पण 14 जुलैच्या नंतर परत एकदा पावसाचं वातावरण तयार होईल, म्हणून हे अंदाज लक्षाचा. त्याचा व्हिडिओ नंतर दिला जाईल. तसेच नाशिकच्या शेतकऱ्याच्या, नदीकाठच्या शेतकऱ्या, बऱ्याच शेतकऱ्याच्या शेतामध्ये पाणी गेलेलं आहे. त्यांनी स्वतः काय करावं, त्यांच्या तहसीलदारकडे जाऊन त्यांनी त्यांचे पंचनामे करून घेण्याची तयारी ठेवायची, कारण की त्यांचं त्या पुरामुळे अतोनात नुकसान झाले, कोणाच्या पाईपलाईन वाहून गेलेलं आहे. त्यांना त्यांचं आपलं जे ग्रामसेवक तलाठी असतील त्यांना जाऊन त्यांचा पंचनामा करणं सगळ्यात महत्त्वाचं गरजेचं आहे. धन्यवाद.